तर आज आपण या साखरेपासून बघा जे चेहऱ्यावरती जो वांग असतो तो वांग जो आहे तो कशा पद्धतीने काढायचा आहे ते पाहणार आहोत बघा। त्याच्यामुळं आपला जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे, कुठेही स्किप करायचा नाही, जेणेकरून आपण जी रेमेडी घरच्या घरी जी वांग काढण्याची जी तयार करणार आहोत ती संपूर्ण माहिती जी आहे ती तुम्हाला व्यवस्थित समजली पाहिजेत, जेणेकरून तुम्हीसुद्धा तुमच्या चेहऱ्यावरचा जो वांग आहे तो कायमचा नाहीसा जो आहे तो करू शकाल। तर ते कशा पद्धतीनं, तर बघा ह्या साखरेपासून आपण काय करणार आहोत, तर आपल्या चेहऱ्यावरचा जो वांग आहे तो काय करणार आहोत की एकदम कायमचा नाहीसा करणार आहोत बघा। तर चला करूया आपण आता व्हिडिओला सुरुवात। आणि इथं आपण एक काय केलेले आहे, एक वाटी घेतलेली आहे आणि वाटी घेतल्याच्या नंतर बघा आपल्याला संपूर्ण चेहऱ्याला लावण्यासाठी साखर किती लागणार आहे त्याचं प्रमाण, म्हणजेच आपण ज्या ज्या वस्तू ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत म्हणजे टाकणार आहोत त्या संपूर्ण वस्तूची माहिती पण सांगणार आहोत आणि त्या वस्तू किती किती लागतात म्हणजेच आपण त्याचं प्रमाण किती घेतलेलं आहे ते सुद्धा संपूर्ण माहिती आपण सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे आपला तो व्यवस्थित काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहायचा आहे, कुठंही स्किप करायचा नाही। तर बघा आता आपण काय करणार आहोत की अशी वाटी घेतलेली आहे आणि ह्या वाटीमध्ये जे आहे बघा आपण काय करणार आहोत, तर साखर टाकणार आहोत। काय करणार आहोत, तर साखर टाकणार आहोत आणि ही साखर किती आपण टाकतोय ती पण बघा आता तुम्ही। आणि ह्याच्यापासून आपला जो वांग जो आहे तो कशा पद्धतीने जाणार आहे बघा। तर आपण काय केलेलं आहे, इथं एक चमचा जी आहे ती साखर घेतलेली आहे, म्हणजे जो आपला जो चेहरा आहे त्या चेहऱ्याला किती साखर लागणार आहे, तर एक चमचा साखर लागणार आहे। आणि आता आपण ज्या वस्तू ॲड करत असतो त्या वस्तूची माहिती आपल्याला सांगणं गरजेचं असतं की हे वस्तू काय आहे आणि ह्या वस्तूमध्ये काय आहे, त्याच्यामुळं आपली जी वांग आहे तो जाणार आहे। तर बघा ही आपली जी साखर आहे ते ह्या साखरेमध्ये काय असतं, ग्लायकोडिक ॲसिड असतं। काय असतं, ह्या साखरेमध्ये ग्लायकोडिक ॲसिड असतं, म्हणजे प्रमाण जास्त असते आणि त्वचेवर नॅचरल ग्लो आणण्यासाठी तसेच त्वचेला एक्सप्लोर करण्यासाठी ह्या साखरेचा उपयोग काय असतो, तर भरपूर प्रमाणात होत असतो। म्हणून आपण इथं काय केलेले आहे, तर अशी साखर एक चमचा घेतलेली आहे। आता साखर एक चमचा घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे की पुढं आपल्याला काय टाकायचं आहे, तर बेसन टाकायचं आहे। तर आता आपण इथं काय केलेलं आहे, इथं बेसन घेतलेलं आहे। आता तुम्ही म्हणता दादा आता हे बेसनामध्ये बी कोणते गुणधर्म आहेत, तर ह्या बेसनामध्ये नॅचरल क्लिनिंग करण्याचं काम जे आहे ते काय करत असतं, आपलं बेसन करत असतं। आणि हा चमचा आपल्याला किती घ्यायचा आहे, 1 ते 1.5 चमचा आपल्याला हे बेसन घ्यायचं आहे। नॅचरल क्लिअर भरपूर प्रमाणात असतं बघा ह्याच्यामध्ये। त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, तर हे बेसन जे आहे आपल्याला काय करायचं आहे, 1 ते 1.5 चमचा हे बेसन घ्यायचं आहे बघा। तर हे अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत, 1 चमचा आणि हा अर्धा चमचा। तर हे असं काय केलेलं आहे, आपण बेसन घेतलेलं आहे जे आपल्या चेहऱ्यावरचं जे क्लिनिंगचं काम आहे ते काय करत असतं, बेसन करत असतं। म्हणून इथं आपण काय केलेलं आहे बघा इथं, तर हे असं बेसन घेतलेलं आहे। आता हे बेसन घेतल्याच्या नंतर आपण काय करूया की हे छान पद्धतीने आता हे साखर आणि हे जे बेसन आहे ते थोडंसं मिक्स करून घेऊया। आता ह्या 2 वस्तू घेतल्याच्या नंतर आपल्याला आता तिसरी वस्तू काय घ्यायची आहे, तर हे पाहू शकता तुम्ही काय आहे हे, तर तुमच्या लक्षात येत नसेल की हे काय आहे, तर हे पावडर कशाचे आहे, तर ही पावडर म्हणजेच काय आहे, तर हे जे आपलं आहे राईस फ्लोअर। काय आहे, राईस फ्लोअर। आता तुम्ही म्हणता दादा हे राईस फ्लोअर म्हणजे काय आहे, जे शिकलेले आहेत त्यांना लगेच लक्षात येईल की हे राईस फ्लोअर म्हणजे काय आहे ते। तर हे राईस फ्लोअर म्हणजेच आपलं काय आहे, तांदळाचं पीठ आहे। कशाचं पीठ आहे, हे तांदळाचं पीठ आहे। तर आता तुम्ही म्हणता हे दादा तांदळाचं पीठ काय करते, अहो प्रत्येक गोष्टी काहीतरी काय नाहीतरी परिणाम करतच असतात। तर हे तांदळाचं पीठ आहे ना, तर हे जी आपली त्वचा आहे, काय आहे, त्वचा आहे
ही त्वचा गोरी करण्याचं काम करत असतं. म्हणजे त्वचा जी आहे आपला काळपटपणा जो आहे चेहऱ्यावरती, जे टॅनिंग आहे किंवा आपला चेहरा काळा पडलेला आहे ते स्वच्छ करून सफेद करण्याचं किंवा गोरं करण्याचं काम हे तांदळाचं आपलं पीठ जे आहे ते काम करत असतं बघा. तर असं हे आपण काय घेतलेलं आहे, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आणि ते किती घ्यायचं आहे आपल्याला, तर बघू शकता तुम्ही हे तांदळाचं पीठसुद्धा आपल्याला 1 चमचा घ्यायचं आहे. आता हे 1 चमचा घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, हे सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. आता बऱ्याच भाऊ बहिणींना किंवा बऱ्याच जणांना काय असतंय बघा, तर हा आपल्या चेहऱ्यावरती वांग असतो आणि ते वांगाचे प्रमाण भरपूर वाढलेलं असतं. आणि हा वांग वाढल्याच्या नंतर बघा आपल्या जो सुंदरता असते आपल्या चेहऱ्यावरती, आपल्या भावा बहिणींच्या चेहऱ्यावरची जी सुंदरता आहे ती कमी होऊन जाते. या कशामुळं, तर वांगामुळं आपला जो सुंदर चेहरा विद्रूप दिसायला सुरुवात होतो. आणि कधी कधी हा वांग इतका बेकार असतो, कोणाला चांगला असतो किंवा कोणाला वाईट असतो, असा हा वांग असतो बघा. त्याच्यामुळं हा वांग घालवणं आपल्याला गरजेचं आहे. तर इथं बघा आपण काय काय वस्तू ॲड केलेल्या आहेत. साखर ॲड केलेली आहे, बेसन ॲड केलेलं आहे, त्याच्यानंतर आपण तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे. म्हणजे ह्या 3 वस्तू आपण काय केलेल्या आहेत, ॲड केलेल्या आहेत ह्याच्यामध्ये आणि हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला 4थी वस्तू ॲड करायची आहे. आता हे पाहू शकता तुम्ही की ही 4थी वस्तू काय आहे आपली, तर ही आहे हळद. तर ही साधी सुधी हळद नाही. ही हळद कोणती आहे, कपाळाला लावायची हळद नाही किंवा भाजीमध्ये टाकायची हळद नाही, तर ही आहे आपली कस्तुरी हळद आहे. तर ही कस्तुरी हळद आपल्याला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये किंवा आयुर्वेदिक दुकानामध्ये, मेडिकलमध्ये ही जी आपली हळद आहे म्हणजेच कोणती, कस्तुरी हळद आहे. ही कस्तुरी हळद दुकानामध्ये, मेडिकलमध्ये, आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळत असते. तर अशी आपण काय केलेली आहे, तर ही कस्तुरी हळद घेतलेली आहे बघा. तर ही सुद्धा आपल्याला किती घ्यायची आहे, तर हे कस्तुरी हळद आपल्याला आता इथं अर्धा चमचा घ्यायची आहे. किती, अर्धा चमचा घ्यायची आहे. व्यवस्थितपणे प्रमाण बघून घ्या तुम्ही, जेणेकरून आपण जी हे होम रेमेडी तयार करत आहोत ती व्यवस्थित तुम्हाला समजली पाहिजेत. किती वस्तू आपण ॲड केलेल्या आहेत आणि किती किती प्रमाणात घेतलेले आहेत. त्याच्यामुळं व्यवस्थित आपल्याला व्हिडिओ जो आहे तो पाहायचा आहे बघा. तर ह्याच्यामध्ये आपण ही कस्तुरी हळद आपण टाकून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर हे मिक्स करून घेतलेले आहे. आता ह्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे बघा, तर ह्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे दूध घ्यायचं आहे. काय आहे, तर हे दूध आहे. तर हे दूध कसं घ्यायचं आहे आपल्याला, तर हे दूध जे आहे आपल्याला कच्चं घ्यायचं आहे. कच्चं म्हणजे कसं, निरसं दूध घ्यायचं आहे. जेणेकरून जरी आपण दुकानातून आणलेलं असेल किंवा इतर वेगळ्या ठिकाणी आपण एखाद्या म्हणजे रतीब लावलेला असतो त्या ठिकाणाहून दूध जरी आणलेलं असेल तरी आपल्याला काय करायचं आहे बघा, हे असंच कच्चं दूध म्हणजेच निरसं दूध म्हणजेच कसलं दूध, की हे न तापवलेलं. आपल्याला दूध जे आहे ते तापवायचं नाही. मग तुम्ही दुकानातून आणा किंवा मार्केटमधून आणा, या अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, तर हे दूध घ्यायचं आहे बघा. हे पाहू शकता तुम्ही, हे आपण कच्चं दूध घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला हा दूधसुद्धा काय करायचं आहे, साधारणतः आपली ह्याची व्यवस्थित पेस्ट तयार करण्यासाठी 1 ते 2 चमचे आपल्याला काय करायचं आहे, दूध टाकायचं आहे. आणि हे कच्चं दूध टाकायचं आहे. तुम्हाला आणखीन जर दूध लागलं तर तुम्ही आणखीनसुद्धा 1-2 चमचे ह्याच्यामध्ये दूध घालू शकता. आता हे दूधच काय करत असतं बघा, तर हे दूध जे आहे ह्या दुधामध्ये काय असतं बघा, आपल्या ह्या दुधामध्ये काय असतं, तर ह्या दुधामध्ये लॅक्टिक ॲसिडचं प्रमाण हे काय असतं, जास्त असतं. काय असतं, जास्त असतं. लॅक्टिक ॲसिड हे दुधामध्ये असतं बघा. जे की आपलं काय करत असतं, की त्वचेवरती जे आपल्या घाण वगैरे बसलेली असते, काय बसलेली असते, त्वचेवरती घाण बसलेली असते, तर हे लॅक्टिक ॲसिड जे दुधामध्ये असतं ती घाण काढण्याचं काम लॅक्टिक ॲसिड करत असतं बघा. म्हणून हे आपण ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, की दूध मिक्स केलेलं आहे. आता हे दूध मिक्स केल्याच्या नंतर बघा, आता आपल्याला ह्याच्यामध्ये आणखीन एक वस्तू काय ॲड करायची आहे, तर ती काय आहे, मध आहे. हा मधसुद्धा तुम्हाला कुठेही मिळतो, मेडिकलमध्ये, किराणा मालाच्या दुकानामध्ये कुठेही मध मिळत असतो. आपल्याला साधा असा मेडिकलमधलाच मध घ्यायचा आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की मेडिकलमध्ये किंवा दुकानामधीलच मध का घ्यायचा आहे, तर हा
शुद्ध मध असतो. कधी कधी काय होतं की आपण जर साधा गावरान जो आपण जर मध वापरत असतो तर त्यावेळेस कधी कधी काय होतं की हा जो मध आहे तो आगीमावळाचा सुद्धा असू शकतो आणि आगीमावळाचा मध हा खाण्यासाठीही योग्य नसतं आणि कुठं लावण्यासाठी सुद्धा योग्य नसतो. म्हणून आपण काय करायचं आहे तर असा मेडिकलमधला शुद्ध देशी असा मध घ्यायचा आहे. आपल्याला साधा मध घ्यायचा नाही, जो घरगुती असतो तो कधी कधी मी सांगितल्याप्रमाणे आगीमावळाचा असू शकतो. साध्या मावळाचा तुमच्याकडे असेल तरीसुद्धा घेऊ नका. मेडिकलमधलीच तुम्ही काय करा, अशी बॉटल घ्या आणि तो मध वापरायचा आहे बघा. तर अशा पद्धतीने हा मध घेतलेला आहे. आता तुम्ही म्हणसान दादा हा मध काय काम करतो, तर मध जो आहे आपला तो आपल्या ज्या चेहऱ्यावरती कुठे चेहऱ्यावरती ज्या सुरकुत्या पडलेल्या असतात, काही जणांच्या वयानुसार पडलेल्या असतात, काही जणांना वय असो किंवा नसो ते वांग आल्यामुळे काय झालेले असतं सुरकुत्या पडलेल्या असतात. तर हे सुरकुत्या घालवण्याचं काम कोण करत असतो तर हा मध करत असतो. म्हणून हा मध काय आपल्याला करायचा आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे. तर आता मध बघा आपल्याला किती घ्यायचं आहे आणि मध घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे तर हे जे आपण आता मिश्रण तयार करणार आहोत त्या कशा पद्धतीने लावायचं आहे, किती लावायचं आहे, ही संपूर्ण माहिती आपण सांगणार आहोत. आणि किती वेळा लावायचं आहे, किती दिवस लावायचं आहे हे सुद्धा सांगणार आहोत आपण. तर आता हे चमच्यामध्ये आपण काय करूया, आता हे मधाचं सुद्धा प्रमाण तुम्ही पाहू शकता आपण किती घेतो आहे ते. तर साधारणतः आपण हा मध अर्धा चमच्याला पण थोडासा कमी इतका मध आपण घेत आहोत. तर असा हा मध जे सुरकुत्या घालवण्यासाठी जो मध आहे तो मध आपण ह्याच्यामध्ये काय करूया टाकून घेऊया. हे अशा पद्धतीनं हे पाहू शकता तुम्ही. तर हा मध आपण ह्याच्यामध्ये काय केलेला आहे टाकून घेतलेला आहे आणि खूप छान आपलं औषध तयार होणार आहे बरं का. आणि ह्याने 100% आपल्या ज्या वांग आहे चेहऱ्यावरचा, जे भाऊ बहीण आपले असतील त्यांच्या जो चेहऱ्यावरती जो वांग आहे तो संपूर्ण नाहीसा होणार आहे बघा. तर बघा आता आपण काय करायचं आहे, आता ह्या बोटाने आपण काय करायचं आहे की हा जो वस्तू टाकलेल्या आहेत आपण त्या काय करायच्या आहेत एक जीव करण्यासाठी किंवा ह्याची पेस्ट तयार करण्यासाठी आपण काय करायचं आहे हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे बघा. आता मिक्स करत असताना बघा आपलं ज्यावेळेस जर समजा हे घट्ट जर होत असेल तर आपल्याला काय करायचं आहे तर ह्याच्यामध्ये थोडंसं आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे दूध जे आहे ते आपण थोडंसं टाकू शकता किंवा ॲड करू शकता. तर अशा पद्धतीने आता आपण काय केलेलं आहे थोडंसं हे पातळ होण्यासाठी ह्याची क्रीम जी आहे ती तयार होण्यासाठी आपण काय करत आहोत थोडंसं दूध टाकून घेतलेलं आहे. ही बोटाने हे संपूर्ण आपण काय करत आहोत की हे मिश्रण एकत्र करत आहोत बघा. हे पाहू शकता तुम्ही. आणि हे अशा पद्धतीने आता आपलं मिश्रण जे आहे ते तयार होत आहे. आणि हे मिश्रण तयार झाल्याच्या नंतर हे कशा पद्धतीने लावायचं आहे, ह्याला किती वेळ ठेवायचं आहे, कशा पद्धतीने ह्याचा उपयोग होणार आहे ही संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. अर्धवट माहिती आपल्या काही उपयोगाची नसते, म्हणजे अर्धवट ज्ञान आपल्या काहीच उपयोगाचं नाही बघा. त्याच्यामुळे काय करायचं आहे संपूर्ण ज्ञान घ्यायचं आहे आपल्याला. ह्याच्यातली साखरसुद्धा व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे तर ही पेस्ट तयार करून घ्यायची बघा. तर आपली छान पद्धतीने आता ही पेस्ट तयार झालेली आहे. तुम्हाला जर घट्ट वाटत असेल तर तुम्ही दूध ह्याच्यामध्ये टाकू शकता, कारण जास्त पण पातळ आपल्याला काहीच उपयोगाचे नाही. तर हे अशा पद्धतीने आता बघा ही आपली पेस्ट तयार झालेली आहे. आता ही पेस्ट तयार झाल्याच्या नंतर ही लावायची कशी, कशा पद्धतीने ह्याचा उपयोग करायचा आहे. तर आता ही पेस्ट तयार झाल्याच्या नंतर लगेच आपल्याला लावायची नाही. मग तुम्ही म्हणता दादा ही कधी लावायची, तर साधारणतः ही पेस्ट आपली तयार झाल्याच्या नंतर आपल्याला 5 मिनिट काय करायचे आहे, किती 5 मिनिट ही अशीच पेस्ट ठेवायची आहे. आणि ही पेस्ट ठेवल्याच्या नंतर आपल्याला कशा पद्धतीने लावायची ते मी सांगतो तुम्हाला. तर आता आपण काय करूया हिला 5 मिनटं व्यवस्थित सेट होण्यासाठी आपण ठेवून देऊया आणि 5 मिनटानंतरच आपण कशा पद्धतीने लावायची काय काय करायचं आहे ते संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर चला आता आपण हिला काय करूया सेट होण्यासाठी व्यवस्थित तयार होण्यासाठी 5 मिनटं हिला ठेवून देऊया. तर आता झालेले आहेत पूर्ण 5 मिनिट
आणि त्याच्यानंतर बघा आता आपल्याला ही जी वांग घालवण्याची जी क्रीम आहे म्हणजे पेस्ट आहे ती कशा पद्धतीने तयार झाली बघा, व्यवस्थित अशी तयार झाली. आता ही लावण्याची पद्धत तुम्हाला सांगतो. लावण्याची पद्धत जर व्यवस्थित असेल तर त्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग होत असतो. त्याच्यामुळे आपण त्याच पद्धतीने 30 स्टेप जे आहे ते आपण फॉलो करायचे आणि त्याच पद्धतीने लावायचे. 100% तुमचा जो वांग आहे तो 100% जाणार आहे बघा. तर हा लावायची कशी तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा लावायच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे तर आपला जो चेहरा आहे काय आहे, चेहरा जो आहे तो सगळ्यात पहिल्यांदा आपण काय केलेलं असतं की कधीतरी आपण चेहऱ्यावरती पावडर लावलेली असते किंवा क्रीम लावलेली असते किंवा इतर वेगळे कुठले प्रोडक्ट्स आपल्या स्त्रिया लावत असतात, तर त्या लावलेल्या जे प्रोडक्ट असतील ते धुवून काढायचेत आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा स्वच्छ अशा थंड पाण्याने. म्हणजे जे रोजचं आपलं पाणी जे असतं त्या थंड पाण्याने काय करायचं आहे, सर्वात पहिल्यांदा आपला जो चेहरा आहे तो धुवून घ्यायचा आहे आणि धुवून घेतल्याच्या नंतर तो पुसून घ्यायचा आहे. स्वच्छ अशा आपल्या जो टॉवेलने आहे तो पुसून घ्यायचा आहे. आणि टॉवेलने पुसून घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, तर हा जो लेप आपण तयार केलेला आहे म्हणजे ही क्रीम केलेली आहे किंवा रेमेडी जी आहे आपली ती चेहऱ्यावरती संपूर्ण वांगावरती किंवा आपल्या संपूर्ण चेहऱ्यावरती, फक्त वांगावरतीच नाही तर काय करायचं आहे आपल्याला तर पूर्ण चेहऱ्यावरती आपल्याला हा अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे. फक्त वांगापुरताच लावायचं नाही, कारण आपल्याला संपूर्ण चेहरा पण गोरा करायचा आहे आणि संपूर्ण वांग पण घालवायचं आहे. तर संपूर्ण चेहऱ्यावरती लावायचं आहे. आणि लावल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, लावल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला 10 ते 15 मिनिट काय करायचं आहे तसंच ठेवायचं आहे. लावून चेहऱ्यावरती काय करायचं आहे 10 ते 15 मिनिटं तसंच ठेवायचं आहे. आणि 10 ते 15 मिनिट झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे तर हे जे मिश्रण आहे आपण तयार केलेलं हे 10 ते 15 मिनिटाच्या नंतर परत एकदा आपल्याला काय करायचं आहे तर असं स्वच्छ अशा थंड पाण्याने काय करायचं आहे तर धुवून घ्यायचं आहे परत एकदा. आणि परत स्वच्छ अशा टॉवेलने किंवा कॉटनच्या कपड्याने आपल्याला चेहरा जो आहे तो पुसून घ्यायचा आहे. तर आता तुम्ही म्हणसान दादा हे किती दिवस करायचं आहे आपल्याला, तर हे आठवड्यातून किती दिवस लावायचं आहे, फक्त आपल्याला आठवड्यातून 2दा लावायचं आहे. परंतु त्याची वेळ जी आहे ते तुम्ही निश्चित करायची आहे तुम्हीच की तुम्हाला सकाळी लावायचं आहे किंवा संध्याकाळी लावायचं आहे. सकाळी जर लावायचं असेल तर अशाच पद्धतीने लावा, संध्याकाळी लावायचं असेल तर अशाच पद्धतीने लावायचं आहे. ते फक्त किती दिवस, आठवड्यातून 2 दिवस. मग तुम्ही वार ठरवायचे तुम्हाला कोणत्या वारी म्हणजे जास्त काम नाही किंवा काय नाही, अशा दिवशी तुम्ही हा जो लेप आहे तो ॲप्लाय करायचा आहे आपल्या चेहऱ्यावरती. आणि आपला जो वांग आहे तो कायमचा 100% रामबाण औषधाने कायमचा नाहीसा होणार आहे बघा भाऊ बहिणींनो. तर त्याच्यामुळे काय करायचं आहे, हा लेप तयार करायचा आणि आपल्या चेहऱ्यावरचा संपूर्ण वांग घालवायचा आहे. तर मी जे हे वांगावरती जे औषध बनवलेलं आहे, हे जे आपलं क्रीम बनवलेले आहे, हा लेप बनवलेला आहे, तो तुम्हाला कसा वाटला, जर आवडला असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायची आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जो आहे तो आपला शेअर करायचा आहे, जेणेकरून आपला जसा वांग चेहऱ्यावरचा गेला आहे तसाच दुसऱ्यांचा सुद्धा चेहऱ्यावरचा किंवा आपल्या पाहुण्यारावळ्यांचा जो वांग आहे तो गेला पाहिजेत. त्याच्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे. तर चला भेटूया अशाच नवीन आयुर्वेदिक माहितीपूर्ण आणि जुगाडाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.